Hello, good morning students. Today we are going to new chapter of paper first, that is soil and its properties. So soil is very important for establishing an orchard. म्हणजेच soil it is a good media for establishing an orchard. Soil हे आपण झाडांचं प्लांटिंग करण्यासाठी किंवा ट्री प्लांटिंगसाठी ॲज अ माध्यम म्हणून त्याचा उपयोग करत असतो. तर सॉईल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर दी ऑर्चर्ड. म्हणजे मातीच्या आधाराशिवाय आपण झाडं प्लांट करू शकत नाही. Nowadays there are the different medias which are used for the planting different seedlings, but soil is most commonly used media for the planting the orchard. So in case of fruit cultivation, careful examination of subsoil is very important than the surface soil. And to get an idea about the subsoil, the pits should be taken V-shaped for chemical analysis of soil, and it is necessary to pay more attention to the physical properties of soil. म्हणजेच सबसॉईलचं एक्झामिनेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे ॲज कम्पेअर टू सरफेस सॉईल. वरची जी सरफेस सॉईल आपण जी वरचा लेअर पाहतो, जी वरची सॉईल म्हणतो त्याला आपण सरफेस सॉईल असं म्हणतो, पृष्ठभागावरची सॉईल. आणि सबसॉईल म्हणजे त्याच्या खालच्या लेअरमध्ये जी सॉईल असते दॅट इज दी सबसॉईल. बट टू चेक दॅट सबसॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. केअरफुल एक्झामिनेशन ऑफ दॅट सबसॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या सबसॉईलमध्ये कशाप्रकारे घटक आहेत, कोणते मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, ते त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या आधारावरती आपण त्याचं केमिकल ॲनालिसिस करून आपण समजून घेऊ शकतो किंवा त्याच्यावरती आपण कोणत्या प्रकारचे प्लांट्स आपण ट्री प्लांटेशन त्याच्यामध्ये करू शकतो हे आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. त्यासाठी केमिकल ॲनालिसिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. अँड फॉर द केमिकल ॲनालिसिस आपण त्याच्यामध्ये व्ही शेप्ड आकाराचा पिट्स घेऊ शकतो आणि त्याच्यामधून प्रत्येक लेअरमधले आपण सॉईल घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार आपण केमिकल ॲनालिसिस आपण सॉईलचं करतो. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू पे मोर अटेन्शन टू द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. सो दे आर द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. याच्यामध्ये आपल्या त्या सॉईलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या सॉईलमध्ये प्रॉपर्टीज असणं खूप गरजेचं आहे. सो दॅट प्रॉपर्टीज आर ॲज फॉलो. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज सॉईल शुड बी पोरस अँड वेल एरिएटेड. सॉईल शुड बी पोरस म्हणजे सच्छिद्रता. प्रत्येक सॉईल पार्टिकलला सच्छिद्रपणा असला पाहिजे, त्याच्यामधून पाणी त्याच्यामधून खाली पर्क्युलेट झालं पाहिजे, त्याला आपण पोरस असं म्हणतो. अँड इट शुड बी वेल एरिएटेड. वेल एरिएटेड म्हणजे ज्यावेळेस ती माती असते त्या मातीमध्ये एरिएशन असणं खूप महत्त्वाचं आहे. हवा खेळती राहिली पाहिजे त्या सॉईलमध्ये. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सॉईल शुड बी पोरस अँड वेल एरिएटेड. देन सेकंड प्रॉपर्टी इज सॉईल शुड हॅव युनिफॉर्म टेक्स्चर. सॉईल शुड हॅव युनिफॉर्म टेक्स्चर. युनिफॉर्म टेक्स्चर म्हणजे त्या सॉईलचा जमिनीचा पोत हा चांगला प्रकारचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येक लेअर हा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑल न्यूट्रियंट्स हे सगळ्या प्रकारे असले पाहिजे, त्यावेळेस त्याला आपण युनिफॉर्म टेक्स्चर असं म्हणतो. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज सॉईल शुड बी वेल ड्रेन. सॉईल शुड बी वेल ड्रेन. वेल ड्रेन म्हणजे ज्यातून पाणी चांगल्या प्रकारे ड्रेन आउट होऊ शकतं, पर्क्युलेट होऊ शकतं, पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होऊ शकतो, अशा प्रकारे ती सॉईल असली पाहिजे. जर त्या सॉईलमधून पाणी हे पर्क्युलेट होत नसेल किंवा ड्रेन आउट होत नसेल, पाण्याचा निचरा जर व्यवस्थित होत नसेल तर कोणत्याही प्लांटेशनसाठी ती सॉईल योग्य नसणार. त्याच्यामध्ये स्टॅग्नेशन ऑफ वॉटर होऊ शकतं, म्हणजे पाणी साठून राहतं. जर ते सॉईल जर त्यातून ते पाणी ड्रेन आउट होत नाही म्हणजेच त्या सॉईलमध्ये ते पाणी साठून राहतं आणि त्याच्यामुळे त्या प्लांट्सला हानी होऊ शकते. सो दॅट्स वाय सॉईल शुड बी वेल ड्रेन म्हणजे पाण्याचा निचरा त्या सॉईलमधून व्यवस्थित झाला पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारच्या प्लांटसाठी सॉईल वेल ड्रेन असणं हे खूप महत्त्वाचं असतं. देन नेक्स्ट प्रॉपर्टी वॉटर टेबल शुड बी 10 feet डीप इन सॉईल. जो वॉटर टेबल असतो, मातीमध्ये जो पाण्याची पातळी असते ती साधारणतः 10 feet डीप इन सॉईल असले पाहिजे. त्या जमिनीमध्ये साधारणतः 10 फुटापर्यंत पाण्याची पातळी असली पाहिजे. जे काही डीप रूटेड क्रॉप्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही पाण्याची पातळी अगदी योग्य असते, जेणेकरून त्यांच्या रूट्स थ्रू त्या प्लांट्सला पाणी मिळणं चांगल्या प्रकारे होऊ शकतं. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज सॉईल शुड बी 5 to 6 feet डीप. जी काही सॉईलची पातळी आहे ती साधारणतः
5 ते 6 फुटापर्यंत असली पाहिजे. म्हणजे जी जमीन असतं आपण म्हणतो किंवा सबसर्फेस सॉईल म्हणतो, तर ती सॉईल साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत आपल्याला सॉईल पाहिजे. जर आपण सॉईलचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की काही फुटानंतर त्याच्यानंतर पाषाण सुरू होतं, तर तो पाषाणाचा लेवल कमीत कमी 5 ते 6 फुटानंतर असली पाहिजे. 5 ते 6 फुटापर्यंत सॉईलची डेप्थ असली पाहिजे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी अँड लास्ट प्रॉपर्टी इज एक्स्ट्रीम हेवी सॉईल अँड व्हेरी लाईट सॉईल should be avoided because very heavy soils are ill drained and very light soils are infertile. एक्स्ट्रीम हेवी सॉईल म्हणजे अगदी खूपच हेवी सॉईल असतील तर ते आपण अवॉइड करतो, किंवा खूप लाईट सॉईल असतील तर त्यासुद्धा आपण अवॉइड करतो. कारण हेवी सॉईल्स हा इल ड्रेनड असतात, म्हणजे त्याच्यातून पाणी व्यवस्थित निचरा होत नाही, पाणी व्यवस्थित ड्रेन आउट होत नाही, त्याच्यातून पाणी साठून राहतं. म्हणून त्याला आपण त्या हेवी सॉईल्स आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही फॉर द प्लांटेशन. अँड देन व्हेरी लाईट सॉईल्स आर इनफर्टाईल. लाईट सॉईल म्हणजे हलक्या जमिनी जे म्हणतो आपण, तर त्या इनफर्टाईल असतात, त्यांच्यामध्ये फर्टिलिटी फार कमी असते, सुपीकता फार कमी असते. त्याच्यामुळे आपण व्हेरी हेवी सॉईल आणि व्हेरी लाईट सॉईल अवॉइड करतो फॉर दी प्लांटेशन. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ soil and these are the physical properties of soil that are very important properties of soil. Then here is next short topic, that is the planting of the orchard. आपण एखाद्या ऑर्चर्डचं प्लांटिंग कशा प्रकारे करतो. इट इज अ नॉर्मल थिंग टू प्लांटिंग दी ऑर्चर्ड. जर तुम्हाला विचारलं तर ऑर्चर्ड आपण कसं प्लांट करतो, तर त्या प्लांटिंगमध्ये आपण झाडे लावणं एवढंच आपण सांगू शकतो. पण ते झाडांचं प्लांटिंग करण्यासाठी सुद्धा त्याच्या आधी प्रिपरेशन करावं लागतं, सॉईल प्रिपरेशन करावं लागतं. आणि त्याप्रकारे आपण कशाप्रकारे त्यांच्यामध्ये फ्रूट प्लांट्स करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. सो इन दी प्लांटिंग ऑफ दी ऑर्चर्ड, प्लांटिंग ऑफ फ्रूट ट्रीज और ऑर्चर्ड फॉलोइंग प्रॅक्टिसेस आर कन्सिडर्ड. म्हणजे त्यांच्या प्लांटिंगमध्ये किंवा प्रॅक्टिसेसमध्ये ऑर्चर्ड प्लांटिंगमध्ये आपण महत्त्वाच्या काही गोष्टी बघतो. तर त्याच्यापैकी डिगिंग अँड फिलिंग ऑफ पिट्स. म्हणजे फ्रूट प्लांट्स करताना फ्रूट्स ज्यावेळेस आपण प्लांटिंग करत असतो फ्रूट प्लांट्स, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये खड्डे घेऊन आपल्याला प्लांटिंग करावं लागतं. जसं आपण व्हेजिटेबल्समध्ये बघतो तर ते आपण रिजेस अँड फुरोजवरती किंवा सारा मेथडवरती आपण प्लांटिंग करू शकतो. पण फ्रूट ट्रीसाठी आपल्याला खड्डे घ्यावे लागतात आणि तो खड्डा कशा प्रकारे फिलअप करायचा हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिगिंग अँड फिलिंग ऑफ पिट्समध्ये फर्स्टली 1 meter deep pits of 1 meter diameter should be dug. साधारणतः 1 by 1 मीटरचा आपण खड्डा घेतला पाहिजे. आफ्टर दॅट टॉप 30 centimeter soil should be kept one side which is used for refilling the pits and as it is considered fertile soil and bottom 70 centimeter soil should be kept another side. म्हणजे वरची 30 सेंटीमीटर सॉईल जे आपण ते एका साईडला ठेवतो दॅट इज कॉल्ड ॲज सरफेस सॉईल आणि इट इज अ फर्टाईल सॉईल. आणि त्याच्यानंतर जी बॉटमची 70 सेंटीमीटर सॉईल असते तर ती आपण वेगळी ठेवतो. ऑन दी वन साईड विच इज यूज्ड फॉर रिफिलिंग दी पिट्स ॲज इट इज कन्सिडर्ड ॲज अ फर्टाईल सॉईल. बॉटम 70 सेंटीमीटर सॉईल शुड बी केप्ट अनदर साईड अँड दी पिट्स शुड बी लेफ्ट एक्सपोज फॉर अ फ्यू डेज बिफोर ॲक्च्युअल प्लांटिंग. आफ्टर दॅट म्हणजे ज्यावेळेस आपण खड्डा घेतल्यानंतर किंवा पीठ घेतल्यानंतर आपण तो काही दिवस आपण एक्सपोज टू दी सनलाईट करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते मरून जातील ड्यू टू दी सन एक्सपोजर. अँड आफ्टर दॅट इट शुड बी रिफिल्ड. आफ्टर दॅट पीठ शुड बी रिफिल्ड विथ दी मिक्सचर ऑफ टॉप सॉईल. जी काही वरची टॉप सॉईल असते 2 to 3 बास्केट्स ऑफ सील्ड, जे काही थोडीशी खडकाळ सॉईल असते. देन 2 to 3 बास्केट्स ऑफ वेल रॉटन FI म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर, जे शेताचं फार्म यार्ड मॅन्युअर आपण म्हणतो शेणखत वगैरे, तर ते आपण त्याच्यामध्ये मिक्सअप करत असतो. म्हणजे वरची सरफेस सॉईल, सिल्ट सॉईल आणि 2 to 3 बास्केट ऑफ FI या पद्धतीने आपण तो खड्डा पूर्णपणे भरून घेतो. रिफिल्ड पीट शुड बी वॉटर्ड फ्यू डेज बिफोर दी प्लांटिंग. आणि नंतर तो खड्डा आपण पूर्णपणे इरिगेट करत असतो काही दिवस. अँड आफ्टर दॅट सेकंड मेथड इज दॅट द मेथड ऑफ प्लांटिंग. सो इन दॅट फर्स्ट बोर दी होल्स ऑफ सुटेबल साईज इन दी सेंटर ऑफ दी दॅट फिल्ड पीट्स. मग त्याच्यानंतर तो खड्डा भरून घेतल्यानंतर आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये बोर करतो. जिथं आपल्याला प्लांट करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण थोडंसं विथ हेल्प ऑफ खुरपं किंवा सिकल याच्या साहाय्याने आपण थोडासा खड्डा घेतो.
ॲट दी सेंटर ऑफ दॅट पीट्स विथ द हेल्प ऑफ प्लांटिंग बोर्ड, त्याला आपण खुरपा किंवा सिकल असं म्हणतो. प्लेस दी अर्थ बॉल ऑफ द प्लांट इन इट in such a way that the upper surface has the same level as the ground, and fill the base earth around the ball and press it firmly with the handle of spade or khurpa, and apply the irrigation soon after setting the plants in the pits. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस न्यू सीडलिंग आणतो तर त्याच्या अर्थ बॉल सगळे ज्यावेळेस त्याची मुळं असतात त्या मुळाबरोबर माती असते तर त्या माती सगळं आपण ते प्लांट करणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित, आणि ते प्लांट केल्यानंतर पूर्णपणे आपण ती सॉईल प्रेस करतो गुड प्लांटिंगसाठी. आफ्टर दॅट इरिगेशन शुड बी गिवन टू दॅट पिट्स, त्याच्यानंतर आपण त्यांना इरिगेशन देत असतो. अशा प्रकारे आपण फ्रूट ट्रीज प्लांटिंग करत असतो इन दी पिट्स. सो इट इज दी व्हेरी शॉर्ट टॉपिक. सो इन टुडेज लेक्चर वी सी that is two topic, that is the soil and its properties and planting of the fruit trees. So okay, thank you.